दहिवडी पोलिसांचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिल रेझिंग डे अनुषंगानं पोलीस ठाण्यात शस्त्र प्रदर्शन व इतर उपक्रमांचं आयोजन। महाराष्ट्र शासनाने 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन रेझिंग डे म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय। या अनुषंगानं दिनांक 2/1/2025 ते 8/1/2025 या दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या उन्नत दिनाच्या संबंधाने विविध कार्यक्रमांचं परिणामकारक व व्यापक स्वरूपात आयोजन करून त्याद्वारे जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल आणि जनता व पोलीस यांच्यात समन्वय सुसंवाद साधता यावा, तसेच पोलिसांचं सामाजिक धोरण चांगल्या प्रकारे राबवता यावं यासाठी आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं, त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील कायदा सुव्यवस्था अनुषंगानं वापरण्यात येणारे शस्त्रे, दारुगोळा, लाठी, ढाल, हेल्मेट, बेडी यांचं प्रदर्शन आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली। त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करण्यात आलं। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं याबाबत व मोटर वाहन अधिनियम कायदा यांचं मार्गदर्शन करण्यात आलं व सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर पोलीस ठाण्यात प्रत्येक विभागातर्फे करण्यात येणारं कामकाज, आरोपींना ठेवण्यात येणारे लॉकअप व इतर विभाग दाखवण्यात आले। सदरचा कार्यक्रम हा माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला असून याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे, विलास कोराडे, प्रकाश इंदलकर, नितीन धुमाळ, नीलम रासकर, पूनम राजपूत, गणेश खाडे, चंद्रकांत शिंदे, महेंद्र खाडे, सहदेव साबळे, गणेश पवार, सरस्वती करचे, ऋतुजा तरटे यांनी विशेष योगदान दिलंय। खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे, दहिवडी। रेग्युलर वापरामध्ये असणारे जे आमचे वेपन्स आहेत, म्हणजे बंदूक आहेत, आमची बेडी आहे किंवा आणखी जे काही आमच्या दुसरे इक्विपमेंट आहेत, ढाल, लाठी वगैरे, त्याचा आम्ही वापर कसा करतो आणि ते तुम्हाला हाताळायला सुद्धा मिळावं, त्याच्यामधून तुमच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी की बाबा पोलीस खात्यामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत संख्येने यावं, या अनुषंगाने आज तुम्हाला आम्ही इथं बोलवलेलं आहे। आज आम्ही तुम्हाला हे संपूर्ण जे काही आमचे वेपन्स आहेत त्याची थोडक्यात माहिती देणार आहोत। ते तुम्हाला आम्ही थोडंसं त्याला कॅरी करण्यासाठी तुम्हाला देणार आहोत। त्याचबरोबर मुलांमध्ये मुलींमध्ये वाहतुकीच्या नियमांचं, म्हणजे बाबा नेमकं तुम्ही गाडी चालवताना तुम्ही कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे, तुम्ही 18 वर्षांच्या आतमध्ये गाडी नाही चालवली पाहिजे आणि जर तशी चालवली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांना आरोपी केलं जातं वगैरे, अशा पद्धतीचं वाहतुकीच्या नियमांचं मार्गदर्शन आणि पोलिसांच्या कामकाजाची संपूर्ण पाहणी, आमचं प्रत्येक डिपार्टमेंट कसं काम करतं, कुठं तक्रार घेतली जाते आणि आरोपीला अटक केल्यानंतर कोणत्या जेलमध्ये टाकतो, तिथून पुढे म्हणजे कशी जे काय आहे त्याचं आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहोत। तर सर्वप्रथम मी आमचे जे वाहतूक पोलीस अंमलदार आहेत, आमचे साबळे मेजर आणि खाडे मेजर, हे तुम्हाला थोडक्यामध्ये पहिल्यांदा वाहतुकीच्या नियमांचं मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर मग आपण पूर्ण पोलिसांची पाहणी करणार आहोत किंवा त्यामध्ये हे जे आमचे वेपन्स आहेत ते तुम्हाला आम्ही हात लावायला देणार आहोत किंवा त्याबद्दल माहिती देणार आहोत। ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ठीक आहे, चलो।